भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा मार्ग दाखवणारे विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भीमाई रमाई जिजाऊ सावित्री यशोधरा महामाया महामाता यशोधरा, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा व ज्या ज्या महामानवांनी समतेसाठी न्यायासाठी आपलं पूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. बंधूंनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्म असा असो समतेच्या तत्वावर चालणारा विज्ञाननिष्ठ धम्म आहे. धर्म आणि धम्मामध्ये फरक आहे. धम्मामध्ये सर्वाला संधी आहे. समानतेचं तत्त्व शिकवले जाते, सांगितले जाते. मानवता हा केंद्रबिंदू याच्यामध्ये विज्ञाननिष्ठ आहे. अंधश्रद्धेला थारा नाही आणि माणसाच्या बुद्धीला चालना देणारं याचं तत्त्वज्ञान आहे. म्हणून आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या विषयावर आपण व्हिडिओ बनवत असतो. आपण आज भारतीय इतिहासाची 3 सुवर्णपाने या पुस्तकावर आपण व्हिडिओ बनवत आहोत. सत्यशोधक गुरु गोपाल चक्रनारायण या या पुस्तकाचे लेखक आहेत. त्या अगोदर आपण व्हिडिओ बनवण्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि व्हिडिओला नंतर सुरुवात करू. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध गो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आजचा विषय आहे पानिपतचे दुसरे युद्ध. दोसर वैश्य जातीचा हेमूपीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. पानिपतचे दुसरे युद्ध या विषयाला आपण सुरुवात करत आहोत. त्यामध्ये दोसर वैश्य म्हणजे व्यापारी, दोसर वैश्य जातीचा मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. आपल्या असामान्य योग्यतेमुळे हेमू मुहम्मद आदिलशहाचा वजीर बनला. मीठ विकणारा माणूस स्वतः पराक्रमी असून तो उत्कृष्ट सैन्य संचालक होता. अनेक युद्धात हेमूने पराक्रम गाजविला. हुमायूनचा मृत्यूनंतर आग्राचा सरदार इस्कंदर उझबेक याचा पराभव करून स्वतः राजा झाला. दिल्लीला अकबराचे नावे कारभार पाहणारा तारदी बेगचा पराभव करून दिल्लीचा बादशाह झाला. अकबर निवडक 20 सैन्य घेऊन दिल्लीकडे निघाला. दोन्ही सैन्याची गाठ पानिपत येथे पडली. त्यावेळी हेमूजवळ 1,00,000 सैन्य होते. पण 5 नोव्हेंबर 1556 रोजी दोन्ही सैन्यात घनघोर संघर्ष झाला. यात हेमूच्या चुकीच्या योजनामुळे
अकबराला विजय मिळाला. राजपुतांचे अकबराला मिळालेले सहकार्य हे त्याच्या विजयाचे प्रमुख कारण होय. अतिमहत्त्वाचे हिंदू लेखक आणि पुराणे साक्ष देतात की शिवशंकराला मदत करण्यासाठी इसवी सन 813 स्वर्गातून देवाचे सैन्य आले, असे हे ग्रंथ लिहिणारे सांगतात, पोथीपुराण लिहिणारे सांगतात. किंवा शिवशंकराने वसिष्ठाच्या कुंडातून क्षत्रियांची उत्पत्ती केली, असं त्या ग्रंथामध्ये, त्या पोथ्यामध्ये सांगितल्या जाते. त्याच सैन्याने किंवा क्षत्रियांनी मुसलमानसोबत आपले शरीर संबंध जोडलेत, असे हे कृत्य करताना मुसलमान सरदारांनी स्वर्गीय सैनिकांच्या मुली विकत घेतल्यास किंवा विवाह केलेत, पण मुसलमान सरदारांनी आपल्या मुली राजपुतांना दिलेल्या नाहीत. एक प्रकारे हे एकतर्फी हिंदूंचे प्रेम प्रकरण होते, अर्थात हिंदू हे दबावात होते. नंबर 2, अकबराला दिल्लीश्वर अर्थात शिवशंकराचा अवतार अशी पदवी दिली आणि अल्लोपरिषद नावाचे पुराण लिहिले गेलेले आहे. हे इस्लामचे अनुकरण होय. यालाच हिंदूचे मुसलमान करणं ब्राह्मणांनी अकबर काळात केले. हिंदूंचे मुसलमान करणं हे ब्राह्मणांनी अकबर काळामध्ये ते केलेलं आहे. आता दीने इलाही सर्व धर्माची व विद्वानांची युक्तिवाद ऐकून त्यांचे वादविवाद पाहून त्यांच्याशी चर्चा करून अकबर या निष्कर्षावर पोहोचला की सत्य प्रत्येक धर्मात आहे, सत्य फक्त इस्लामातच आहे. हा इस्लामी मौलवींचा दावा फोल व असत्य आहे. अकबराने 1582 दीने इलाही नावाचा धर्म स्थापन केला. या धर्माचे 8 प्रमुख तत्व आहेत, पण त्यातील 7वे तत्व असे दर्शविते की निम्न दर्जाच्या लोकांबरोबर विवाह संबंध जोडू नये. हे 7वं तत्व त्यातलं आहे. निम्न लोक म्हणजे कोण? तेली, माळी, कोठळी, कुणबी, महार, चांभार इत्यादी 450,000 जाती म्हणजे बहुजन समाज होय. म्हणजे मुघल काळात ब्राह्मण, राजपूत व मुसलमान हेच खरे मानव होत. बाकीच्या लोकांना त्यांनी त्या लोकांना महत्त्व दिलेलं नाही. बहुजन समाज हा गुलाम आहे असं या 3 गटाचं म्हणणं होतं, ब्राह्मण, राजपूत आणि मुसलमान. बहुजन समाज हा हिंदू नाही व मुसलमानही नाही. गुलामांचा धर्म वेगळाच आहे. बहुजन समाज हा धर्मरहित समाज होय. त्याला धर्म
नाही आहे. शहाजहान 15 ऑक्टोबर 1605 मध्ये अकबराचा मृत्यू झाला. त्याला 3 मुले होती, पण 2 मुले अकबरासमोरच मृत्यू पावली. तिसरा मुलगा जहांगीर हा बादशाह झाला. त्याने 3 नोव्हेंबर 1605 ते 7 नोव्हेंबर 1627 म्हणजे 22 वर्ष बादशाह होता. नंतर 1628 मध्ये शहाजहान बादशाह झाला. बादशाह शहाजहान इसवी सन 1666ला 31 जानेवारीला मृत्यू त्याचा झाला. शहाजहानचा मृत्यू झाला. शहाजहानच्या मुघल लष्करात पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच असे युरोपियन सैनिक होते शहाजहानच्या सैनिकामध्ये, लष्करामध्ये. पोर्तुगीज बंगालमध्ये हुबळी येथे मिठाचा व्यापार करीत, परंतु हळूहळू ते जनतावर अत्याचार करू लागले. सत्ता जशी त्याच्या हातात आली तसा लोकांना खिचन करण्याचा सपाटा सुरू केला. या काळात भारतीय गुलामाचा व्यापार तेजीत आला. मुमताज महलाच्या 2 दासींना पळवून त्यांना खिचन बनवण्यात आले. याने चिडून शहाजहानने बंगालच्या राज्यपालाला आज्ञा देऊन कासिम खानाने पोर्तुगीजची कत्तल करून त्यांची मालमत्ता लुटली. ही घटना 1632ची आहे. आता औरंगजेब शहाजहानला 4 मुले होती. शहाजहानला 4 मुले असून 4ही मुले प्रांत अधिकारी होती. म्हणजे वेगवेगळा प्रांत त्याला देऊन टाकला होता त्याने, त्याचे अधिकारी ते. शहाजहान बादशाह मृत्यू झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे 4ही मुले आपले सैन्य घेऊन दिल्लीच्या दिशेने निघालेत. यात कपटी औरंगजेब यशस्वी झाला. त्यात त्याचे 3 भाऊ मारले व वडील शहाजहान आग्रा येथे बंदी बनवले औरंगजेबाने. तेथेच शहाजहानचा मृत्यू झाला त्या बंदीखान्यामध्ये. औरंगजेबाचा जन्म 30 नोव्हेंबर 1618 मध्ये उज्जैनजवळ दोहद येथे झाला. 31 जुलै 1657 मध्ये दिल्लीचा बादशाह झाला औरंगजेब आणि अहमदनगर येथे 1707 मध्ये मृत्यू पावला. कोण? औरंगजेब. आणि त्याची समाधी वेरूळ म्हणजे खुलताबाद येथे त्याची समाधी आहे. औरंगाबादच्या जवळ आहे. औरंगजेबासोबत मुघल सत्ताचे पतन, म्हणजे औरंगजेब गेला आणि या मुघल सत्तेचं पतन होत गेलं, म्हणजे ती कमी होत गेली. अकबराने हे हेरले होते की स्थानिक लोकाशिवाय आपले साम्राज्य स्थिर होणार नाही. म्हणून अकबराने
सर्व धर्म समभाव हे धोरण राबविले. काही प्रमाणात जहांगीर याने हेच धोरण पाळले. शहाजहान याने त्याच मार्गाने राज्य केले. पण औरंगजेब याने कट्टर सुन्नी धोरण अवलंबून इस्लामीकरण सुरू केले. जबरदस्तीने लोकांवर तो इस्लामचा धर्म लादू लागला. यामुळे स्थानिकांनी बंड केले. जाटांचा विद्रोह, सतनामीचा उठाव, बुंदल्याचा उठाव, शिखांचा प्रतिकार, राजपुताचा संघर्ष यांचा बंदोबस्त औरंगजेब करू शकला नाही. कारण तोंड कोणाकोणाला देणार. आणि मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध 1665 ते 1707 इतका प्रदीर्घ काळ चालला. यातच औरंगजेबाचा अस्त झाला. म्हणजे औरंगजेब मरण पावला न. आता मराठा सत्तेचा उदय कसा झाला आणि केव्हा झाला? मराठा लोक सैनिक म्हणून आदिलशाह आणि निजामशाह आणि मुघलाकडे चाकरीला होते. म्हणजे त्यांच्याकडे सैनिक म्हणून होते. ते त्याचा त्या पगाराप्रमाणे काम करायचं. आदिलशाह, निजामशाह आणि मुघल ह्या तिन्ही मुस्लिम सत्ता आहेत. आणि या तिन्ही सत्तेकडे हे मराठा लोक सैनिक म्हणून चाकरीला होते, ड्युट्या करीत होते. मराठे कधी आदिलशाह तर कधी निजामशाह तर कधी मुघलांची चाकरी करीत असत. म्हणजे जो पगार याचे चांगल्याकडे देईल त्याच्याकडे ते जात. अकबराने जे सर्व धर्म समभावाचे धोरण चालवले त्यामुळे भारतात ठीक होते. अकबराचे धोरण काही अंशी जहांगीर व शहाजहान यांनी राबवले. पण औरंगजेब याने सुन्नी धोरण स्वीकारून आतंकवाद सुरू केला. औरंगजेबाने इस्लामाच्या शिया पंथीयावर हल्ले केले. इस्लामी शिया यांना अत्याचारात सूट मिळाली नाही, तर शीख, सतनामी, राजपूत, जाट, बुंदेल यांचेवर खूपच अत्याचार करून कत्तली केल्यात. त्याचाच परिपाक म्हणजे मराठ्याचा उदय होय. या अत्याचाराला कंटाळून हा मराठी सत्तेचा उदय झाला. मराठ्याचा उदय होय. औरंगजेबाच्या अत्याचारामुळे मराठे संघटित व मजबूत झाले. तसेच मराठे हे सह्याद्री पर्वताचा आश्रय घेऊन गनिमी कावा पद्धतीने लढलेत म्हणून अजिंक्य राहिलेत. म्हणजे त्यांना कोणी जिंकू शकलं नाही. आता जिजाबाई मराठा राज्याची स्थापना की स्वराज्याची प्रेरणा म्हणा, हे सर्व जिजाबाईची संकल्पना आहे. शिवाजी महाराजाची आई म्हणून जिजाबाईला राष्ट्रमाता म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषेत जिजाबाई ही मराठा राज्याची शिल्पकार आहे. पण मनूच्या हिंदू धर्माला हेच मान्य नाही. म्हणजे ब्राह्मणाला ते मान्य नव्हतं. शिवाजी महाराज म्हणजे मराठ्याचा राजा व्हावा म्हणून. बाबाजीला
बाबाजीला मालोजी व विठोजी अशी 2 मुले होती. हे दोन्ही मुले सिंदखेडच्या जाधवाकडे नोकरीला होती. कोण कोण? मालोजी व विठोजी. लखुजी जाधव निजामशाहीत एक मोठे सरदार होते. ते जिजामातेचे वडील. त्याचे नाव लखुजी जाधव. 1603 मध्ये एका लढाईत मालोजीने आदिलशाही फौजेचा पराभव केला. म्हणून निजामाने मालोजी यांना राजा ही पदवी दिली व पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकणची जहांगीरी ही लखुजी जाधवाला देण्यात आली निजामानं. शिवाय बक्षीस म्हणून शिवनेरी किल्ला दिला. जाधवाचा नौकर मालोजी राजा झाला. जाधवाचा नौकर मालोजी राजा झाला. पुढे इंदापूरच्या लढाईत मालोजी मारल्या गेला. मालोजीला 2 मुले होती. शहाजी व शरीफजी असे 2 मुले होती. पुढे लखुजी जाधवांनी आपली मुलगी शहाजी यांना दिली आणि तीच जिजाबाई होय. 1629 मध्ये निजामाने भर दरबारात लखुजी जाधव व त्यांची 2 शूर मुले ठार केलेत. याचा परिणाम होऊन शहाजी यांनी निजामाची नोकरी सोडून मुघलाच्या सेवेत निघून गेले, कारण त्याचा सासरा आणि मेहुणी मारल्यामुळं. नेमका याचा परिणाम जिजाबाईवर झाला की माझे भाऊ मारले आणि माझा पती मारला. माझे बाबा, तिचे बाबा आणि भाऊ मारले, हे जिजाबाईला सहन झालं नाही. आणि त्याच दिवशी मराठ्याच्या स्वराज्याचे स्वप्न जिजाबाईस पडले. आणि मग तिने त्या दिवशी ठरवलं की मी मराठ्याचा राजा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग शिवाजी महाराजाचा उदय झाला. शहाजीला संभाजी व शिवाजी असे 2 मुले होती. शिवाजीचा जन्म 1627 ते 1630 दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी झाला. पुढे कनकगिरी लढाईत संभाजी मारला गेला. म्हणजे शिवाजी महाराजांचा भाऊ संभाजी मारला गेला. म्हणून जिजाबाईने आपल्या मार्गदर्शनाखाली वाढवण्याचे ठरविले. तत्कालीन राजकीय व धार्मिक परिस्थितीबाबत शिवाजीला शिक्षण देऊन जिजाबाईने परकीयांची चाकरी करायची नाही हे स्वाभिमानी शिक्षण जिजाबाईने शिवाजी महाराजाला दिले. अशी शिवाजींची मनोमन तयारी केली. आपल्या देशात देवळांचा विध्वंस होत आहे. लोक दरिद्री जीवन जगत आहेत. स्त्रियांची अब्रू घेतली जात आहे. गावाची जाळपोळ, पिकाची नासाडी हे चित्र शिवाजीसमोर जिजाबाईने ठेवले. एक प्रकारे स्वराज्याची स्थापना व एक आदर्श राजा जिजाबाईने तयार केला. किती हिंमत बाळगली ती.
अशा प्रकारे शिवाजी मराठी सत्तेचा उदय कसा झाला आपण इथपर्यंत आज थांबूया, इथे थांबूया. उद्या परत आपण शिवाजी राजाचा पूर्व इतिहास पण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, हे समतेचं तत्त्वज्ञान आपण सर्वांना आत्मसात करावं हीच आपणाला नम्र विनंती. आणि गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट्स कराव्यात ही नम्र विनंती. जय भीम, नमः बुद्धाय, जय संविधान. उद्या परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.